हाय गाईज, आज बनवतो आपण कुरमुऱ्याचा गोड पदार्थ. तो काय बनवतात ते बघूया. त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी त्या आधी कढई तापत ठेवलेली आपण एक, त्यात आता आधी एक कुरमुरे टाकून घेतोय. 2 3 वाटे इथे कुरमुरे घेतलेले आहेत आपण. इथे तर आपले कुरमुरे गरम झालेले आहेत, बघू शकतो मी. आता आपण कुरमुरे काढून घेऊया. आता आपण हे टाकूया गूळ. गूळ आपण बारीक कापून घेतलेला आहे, एकदम पातळ असा. 1 वाटी गूळ घेतले. त्यात थोडंसं पाणी टाकलं, थोडंसं 2-3 चमचे. इथे आता आपण पाक बनवून घेतोय, गरम गरम असं. इथे पाक चेक करतो आपण, झालाय की नाही. इथे आता झालाय का बघूया, एकदा चेक करूया.
इथे तर आपला पाक झालेला आहे. आवाज येतो ना. आता आपण हे टाकूया कुरमुरे. आणि एकत्र करून घेऊया. आता पाववाटी शेंगदाणे. शेंगदाणे आपण भाजून घेतलेत ना. हो हो. भाजलेले शेंगदाणे आपण टाकून घेतलेत. आता आपण गॅस बंद केलाय. आता आपण काढू. इथे आता आपण डिशला तूप लावून घेतलेलं आधी. त्यात आपण काढून घेतोय. इथे आता आपण सेट करून घेतोय, म्हणजे एकत्र नीट पसरवून घेतोय सगळीकडे. आता ह्याला आपण एक 10 ते 15 मिनिट. आता इथे आपण सगळं एकत्र नीट करून घेतलेलं आहे, पसरवून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला काढून घेऊ. आता इथे आपण काढून घेतले, बघू शकता तुम्ही मस्त आहे की. आता आपण हिला कट करून घेऊयात. हिला अशीच घेण्याची, कट नाही, अशी तोडायची. हिला थोडी थंड झाली ना की तोडायची. आता ही थोडी थंड झाली ना की तुकडं. आता आपण हिला तोडून बघूया. इथे तर आपण 5 मिनिटं ठेवून घेतले, थंड करायला ठेवलेलं. आता आपण तोडून बघूया. हे बघा, मस्त अशी चिक्की आपली रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.